नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणस। तर आपण मराठी बिग बॉस सीझन 5 वरील रिअलिटी शोचा रिअल चेक करत आहोत। लसूणचं काय होता? लसूण तुला समजलं नाही? ते मला नाही एवढं काय ते लसूणचं काय मला काय वाटलंच नाही। ते दोघं परत गोळ भांडले परत गोळ झाले। मला वाटलं हा खूपच मोठा वाद आहे। खूप सकाळपासून दाखवताय म्हटलं, आता सकाळपासून दाखवताय नुसता प्रमो चालू आहे। लसूणचा लय मोठा किस्सा होणार, पण लसूणचं काहीच नाही। माझ्या त्याने बिग बॉसने अर्धी व्हिडिओ कट केलेली आहे, तर लसूणचा किस्सा काय होता, लसूणचा किस्सा काय काहीच समजत नव्हतं। कोणत्या भाजीत लसूण टाकला आणि कोणत्या भाजीत नाही टाकला आणि कोणतं लसूण होतं आणि काय होतं ते आरबदला त्यांनी केलाच माहिती। तर मित्रांनो असेच आणि आपलं सूरज दादाबद्दल नेमकी आज खरं म्हणजे ना तो मुद्दा बी महत्त्वाचा होता। नेमकी सूरज दादाला आज ते जे काम झाडायचं, मग मला हे समजत नाही प्रत्येक कामं सूरजलाच का सांगता? त्या गरीब आहे म्हणून त्याला एवढं हलकटावानी पाहता का? त्याचेच म्हणजे त्याला झाडू बी मारायला लावते, भांडे पण घासायला लावता, पुसायला बी लावते, लावता। तुम्हाला एकदा बी जेवताना दिसला नाही? कधी पावा तर टेबल पुसताना दिसतो। म्हणजे तुम्ही सर्व गोष्टी सूरजलाच कामं सांगता का? मग हे बाकीचे काय तिथं काय फक्त टाइमपास करायला का खायला ढागायला गेले? तो फक्त एक तो पुढारी फक्त तिथं जातो, फक्त तो ते निकीचे कप उचलून आणतो पप्पीसाठी। म्हणजे पुढारीला फक्त निकीचे काम करायला दिले, मग पुढारीला का नाही सांगती? पुढारीला ते एवढं काम दिलं होतं गार्डन साफ करायचं, रूम साफ करायचं, तो पुढारीकडून झालं ते ड्युटीचं। आणि त्याच्यात मला धनंजय पवारचं जरा हे वाटतंय की तो त्याच्या म्हणजे काही समजत नाही। तो सगळ्यांसाठी कोल राहून मिठी छुरी बनतोय। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की मिठी छुरी बनायचं काम करतोय धनंजय पवार, कोणासाठीच वैर घेत नाहीये। याच्याकडे जाऊन बोलतो, त्याच्याकडे जाऊन बोलतो। तर धनंजय पवार यांचा गेम काय चालू आहे? डबल ढोलकी। तर माझ्या मते डबल ढोलकी आहे। आम्हाला आतापर्यंत गेम दिसत नाही। आतापर्यंत त्याचे सपोर्टर खूप जास्त आहे, पण तुमच्या सपोर्टरला सांगतो की हा नेमकी तुम्हाला राग आला तरी चालेल, पण त्यांनी त्याचे वडील पण काढले होते की मी माझ्या वडिलांना घाबरत नाही। आणि दुसरं म्हणजे त्याच्या सपोर्टरांना मी हे बी सांगू इच्छितो की तो डबल ढोलकी दिसतोय सध्या, तो त्याचा स्वतःचं काही चालू नाही। तो इकडच्या टीम संगती बोलतोय, तिकडच्या टीम संगती बोलतोय, गोड पण राहतो। तर हा मुद्दा लक्षात ठेवा आणि नेमकी अशा व्यक्तीला सपोर्ट करा की जो व्यक्ती स्टँड घेईल, भांडण एक वचनी असेल, एक मुद्दा मला एक सांग, बिग बॉस मध्ये तुला कोणते 5 कंटेस्टंट, फक्त 5 एकदम रिअल खेळतात असं वाटतं? ऍक्च्युली मला मी या मुद्द्यावर जात नाही की कोणते 5 मी सांगू शकतो। अजूनपर्यंत गेम सुरू नाही झालेला आहे, दुसरा वीक चालू आहे। दुसऱ्या वीकमध्ये कोणतेच कंटेस्टंट दिसत नाही। जोपर्यंत तो रिकामा हो जाईल, बिग बॉस 10 कंटेस्टंट राहतात त्यावेळेस तो गेम दिसतो, त्यावेळेस हिनतानी राहते। म्हणजे 12 किंवा 10 चौथ्या किंवा 5व्या हप्त्यामध्ये, अजून महिना बी पूर्ण झालेला नाहीये। तर आपण आणि मित्रांनो एक माझं एकच सांगणं आहे, पॅडी दादाला थोडा सपोर्ट करा, पॅडी दादाला वरती आणा। एक टाइम निखिल गेला तर चालेल आपल्याला, पण पॅडी दादाने जातो 3ऱ्या का 4थ्या नंबरच्या वोटिंग लिस्टमध्ये। पुढारीला पण वाचला पाहिजे, पुढारी पण वाचला पाहिजे। मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ? तर आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, सहकार्य करा, मदत करा, विथ कमेंट करा, शेअर करा आणि जय महाराष्ट्र। उद्या भेटूया याच टायमाला। जय हिंद।